ऐका आता. म्हणे फुकट्यांकडून 187 कोटी दंड वसूल. अरे काय बोलताय तुम्ही? भारत सरकारची परिस्थिती आज भिकाऱ्यांच्याही पलीकडे आहे. आपल्या देशामध्ये जनता रात्रंदिवस राबते म्हणून आज देशामध्ये आर्थिक उलाढाल सर्वात जास्त आहे. आणि तुम्ही त्याच जनतेकडून रात्रंदिवस सकाळपासून रात्री 10 वाजेपर्यंत फक्त पैसे कशा पद्धतीने लुटता येईल याचाच फक्त अभ्यास करता. त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट, इम्प्लिमेंट कशा पद्धतीनं आपल्या देशातल्या नागरिकांना सोयीसुविधा दिल्या पाहिजे त्याच्याकडं कुणाचंही लक्ष नाही. प्रत्येकजण फक्त चोरी कुठल्या पद्धतीनं केली जावी याचाच अभ्यास करत आहात. आता सध्या माझ्याकडं हाती आलेल्या एका रिपोर्टनुसार 1 एप्रिल 2023 पासून ते 31 मार्च 2026 या कालावधीमध्ये निव्वळ 187 कोटी रुपये रेल्वे डिपार्टमेंटनं नागरिकाकडून दंड वसूल केला आहे. तर हा आरोप कोणता आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. रेल्वेमध्ये विना तिकीट प्रवास करणे, रेल्वेमध्ये धावत्या गाडीला पकडणे किंवा लोंबकळत प्रवास करणे अशा अनेक आरोपामध्ये रेल्वे नागरिकाकडून 187 कोटी रुपये दंड वसूल केला आहे. अरे आज ही वेळ का आली? रेल्वे सुरळीत असेल, कारण ज्या व्यक्तीकडून तुम्ही तिकीट घेता त्या व्यक्तीला बसण्यासाठी आसनसुद्धा मिळत नाही. ती लोंबकळत जाण्याची वेळ का आली? पळत जाऊन रेल्वे पकडण्याची वेळ का आली? याचा जरा तरी विचार केला पाहिजे तुम्ही. त्याशिवाय रेल्वेमध्ये कित्येक वेळेला बॉम्ब ब्लास्ट होऊन हजारोंच्या संख्येने प्राणआहुती दिलेले या नागरिकांना तुम्ही फुकट्या म्हणता, आणि ज्यांनी बॉम्ब ब्लास्ट घडवून आणले त्यांना तुम्ही जेलमध्ये गादी घालून टी व्ही लावून बिर्याणी खाडवता. हा कोणता न्याय आहे? हा कोणती नैतिकता आहे? विचार करायची वेळ आलेली आहे मित्रांनो. आज प्रत्येक डिपार्टमेंट, म्हणजे रेल्वे डिपार्टमेंट असेल किंवा पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा हे बाकीचे सगळे डिपार्टमेंट फक्त आणि फक्त सकाळपासून रात्रीपर्यंत नागरिकांच्या खिशातून पैसे कसे काढावे याचाच फक्त अभ्यास करत आहेत. त्यामुळं आज तुम्हाला वेळ आलेली आहे आवाज उठवण्याचा. मानव हक्क समिती आज या कामासाठी तत्पर आहे. तुम्हीसुद्धा या संस्थेशी हात मिळवा आणि प्रत्येकजण आपल्या आवाजासाठी, आपल्या हक्कासाठी लढायला तयार व्हा. कारण आज फक्त 187 कोटीचा विषय नाही आहे, तर याच्याहून 10 पट पोलीस डिपार्टमेंटचा आहे. सकाळी पोलीस ज्यावेळेला रस्त्यावर उभारतात त्यांना ट्रॉफिकचं नियंत्रणकडं अजिबात लक्ष नसतं. फक्त येणाऱ्या जाणाऱ्या विना हेल्मेट असेल, गाडीला आरसा नाही आहे, नंबर प्लेट नाही व्यवस्थित, अशा गरीब गोर लोकांच्याकडून दमदाटी करून त्यांच्याकडून पैसा काढला जातो. याच्या विरुद्ध जर हजारो करोड रुपये चोरी करणाऱ्या राजकारणी लोकांच्याकडं तुमची हिंमतसुद्धा होत नाही त्यांच्या समोर उभं राहायची. गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्याकडं जाऊन तुम्ही त्यांच्याकडं कोणताही दंड वसूल करणे किंवा कोणत्याही प्रकारचं कारवाई करायची ताकद तुमच्यात नाही आहे. त्यामुळं आज आपण सतर्क झालं पाहिजे, कारण आमची जी लोकसंख्या भारतात आहे ती 140 नाही तर 150 कोटीवर गेलेली आहे. आणि या 150 कोटीवर 100 कोटी लोक जरी आवाज उठवला तर ह्या सगळ्या गोष्टीचा सरळ रस्ता निघणं सोपं आहे. कृपा करून सर्वांनी आमच्या मानव हक्क समितीशी हात मिळवा आणि सदस्यत्व करून घ्या, आणि तुमचा आवाज या सरकारच्या कानापर्यंत पोचण्यासाठी तुमचा आवाज आला पाहिजे. कारण आज नाही तर कधीच नाही, हे लक्षात ठेवा. कृपा करून सगळ्यांनी यावर लक्ष ठेवा आणि आमच्यासारख्या संस्थेला हात जोडणी करा. या देशामध्ये बरेच समाज कार्यकर्ते आहेत. प्रत्येक समाज कार्यकर्त्याबरोबर तुम्ही हात मिळवणी केलात तर कुठून नाही कुठून तरी तुम्हाला याचा लाभ होईल आणि ह्या चोरांच्यापासून मुक्त व्हाल. कारण 100 रुपये कमवून जर करता तुम्ही 90 रुपये तिथं रस्त्यांना ह्यांनाच देत गेलात तर तुम्ही घरी जाऊन डोळ्यात अश्रू घेऊन जाण्या इतकंच तुमच्याकडं राहणार आहे. दुसरं कोणताही मार्ग राहणार नाही आहे. तुमच्या परिवाराला जर तुम्ही सांभाळू शकणार नाही तर अशा परिस्थितीला तुम्ही काही करू शकत नाही. धन्यवाद.